रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजच्या काळात एक गोष्ट खूप वेगाने वाढते आहे, ती म्हणजे लोकांच्या मनातली कटुता आणि द्वेष. आपण पाहतो की काही लोक दुसऱ्याचं वाईट झालं की आनंदी होतात, दुसऱ्याला खाली खेचण्यात त्यांना समाधान मिळतं. पण कधी विचार केला आहे का, अशा विचारांनी आपलं मन किती काळोख होत जातं? आपण बाहेरून कितीही चांगले दिसलो तरी मनात जर दुसऱ्याविषयी वाईट भावना असतील तर तीच आपली खरी ओळख बनते. कारण देवाला आपल्या शब्दांपेक्षा आपल्या मनातलं दिसतं, आणि जिथे मत्सर, राग आणि द्वेष असतो तिथे शांती कधीच राहत नाही. आजचा हा अभंग आपल्याला हाच मोठा धडा देतो की खरा पाप कोण करतं आणि आपल्याला कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवं. हा अभंग फक्त ऐकायचा नाही तर मनात उतरवायचा आहे. चला तर मग मन शांत करून ऐकूया संत तुकाराम महाराजांचा हा प्रभावी अभंग. अभंग 282. आणिकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी, निरयवासी शीघ्र कुपी. कान पसरुनी ऐके वदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा, धीर नाही ज्याच्या तोंडा. ओळ क्रमांक 1. आणिकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते. या ओळीत संत तुकाराम महाराज मानवी स्वभावातील एक अत्यंत नकारात्मक आणि धोकादायक बाजू उघड करतात. याचा साधा अर्थ असा आहे की जे लोक दुसऱ्याचं वाईट झालं की मनातून आनंदी होतात, ज्यांना दुसऱ्याच्या अपयशात समाधान मिळतं, असे लोक खूप धोकादायक असतात. आणिकांच्या घाते म्हणजे दुसऱ्याचं नुकसान, दुःख किंवा अपयश. आणि ज्यांची निवतील चित्ते म्हणजे ज्यांचं मन त्या गोष्टींनी शांत किंवा समाधान पावतं. म्हणजेच काही लोक असे असतात की त्यांना स्वतःचं भलं झालं तरी आनंद होत नाही, पण दुसऱ्याचं वाईट झालं की मात्र त्यांना एक वेगळंच समाधान मिळतं. हा स्वभाव खूपच विषारी आहे, कारण यातून मत्सर, द्वेष आणि अहंकार वाढतो. तुकाराम महाराज आपल्याला इथे सावध करत आहेत की अशा लोकांपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांची विचारसरणी आपल्यावरही परिणाम करू शकते. हळूहळू आपणही तसंच विचार करायला लागतो आणि नकळत आपल्या मनातही नकारात्मकता वाढते. याचा अजून एक खोल अर्थ असा आहे की आपण स्वतःमध्येही पाहायला हवं. कधी आपल्याला दुसऱ्याच्या अपयशात आनंद वाटतो का? जर तसं होत असेल तर ते सुधारण्याची गरज आहे, कारण खरा आनंद दुसऱ्याचं वाईट पाहण्यात नाही तर सगळ्यांच्या भल्यात आहे. ज्या मनात दुसऱ्याविषयी प्रेम, सहानुभूती आणि चांगुलपणा असतो तेच मन खऱ्या अर्थाने शांत राहतं. पण जिथे मत्सर आणि द्वेष असतो तिथे कायम अस्वस्थता असते. तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो, कारण खरी भक्ती म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही तर मन शुद्ध ठेवणं आहे. म्हणूनच ही ओळ आपल्याला शिकवते की दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणं ही मोठी चूक आहे, आणि जो स्वतःला सुधारतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. ओळ ध्रुवपद. तेची ओळखावे पापी, निरयवासी शीघ्र कोपी. या ओळीत संत तुकाराम महाराज अशा लोकांची स्पष्ट ओळख करून देतात आणि त्यांच्या स्वभावाबद्दल थेट इशारा देतात. तेची ओळखावे पापी म्हणजे असे लोक पापी म्हणून ओळखले पाहिजेत. इथे पापी म्हणजे फक्त धार्मिक अर्थाने पाप करणारा नाही, तर ज्याच्या मनात सतत वाईट विचार, मत्सर, द्वेष आणि दुसऱ्याचं नुकसान करण्याची भावना असते, तो खरा पापी आहे, कारण त्याच्या विचारांमुळेच वाईट कर्म घडतात. निरयवासी म्हणजे नरकात राहणारा. याचा अर्थ असा नाही की तो माणूस मरणानंतर नरकात जाईल, तर तो जिवंतपणीच नरकासारखं जीवन जगतो, कारण त्याच्या मनात शांती नसते, समाधान नसतं, फक्त राग, असंतोष आणि द्वेष भरलेला असतो. अशा मनाला कधीही सुख मिळत नाही. शीघ्र कोपी म्हणजे लगेच रागावणारा. अशा लोकांचा स्वभाव अस्थिर असतो. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतात, भांडतात आणि इतरांना दुखावतात. त्यांच्या रागामुळे ते स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान करतात. तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात की अशा लोकांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर आपण त्यांच्याजवळ राहिलो तर त्यांचा स्वभाव आपल्यावरही परिणाम करू शकतो. हळूहळू आपणही तसंच विचार करायला लागतो. राग, मत्सर आणि द्वेष वाढू लागतो. याचा एक महत्त्वाचा अर्थ असा आहे की आपण स्वतःमध्येही पाहायला हवं. आपण पटकन रागावतो का? दुसऱ्याविषयी वाईट भावना ठेवतो का? जर तसं असेल तर ते बदलणं गरजेचं आहे, कारण खरा आनंद शांत आणि संयमी मनात असतो.
तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्याला सावध करतो की बाह्य रूपावरून नाही तर स्वभावावरून माणसाची ओळख करावी आणि जिथे राग, द्वेष आणि नकारात्मकता आहे तिथून दूर राहावं. म्हणूनच ही ओळ आपल्याला शिकवते की खरा धर्म म्हणजे मन शांत ठेवणं, संयम राखणं आणि प्रेमाने जगणं. बाकी सगळं व्यर्थ आहे. ओळ क्रमांक 3. कान पसरुनी ऐके वदे दुष्टवाणी. या ओळीत संत तुकाराम महाराज मानवी स्वभावातील अजून एक गंभीर दोष दाखवतात. दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी ऐकण्यात आणि बोलण्यात रस ठेवणं. कान पसरुनी म्हणजे कान उघडे ठेवून उत्सुकतेने ऐकणं. इथे अर्थ असा की काही लोकांना चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट, नकारात्मक, चुगली किंवा वादग्रस्त गोष्टी ऐकायला जास्त आवडतात. जिथे कुठे वाद, भांडण किंवा दुसऱ्याची निंदा चालू असते तिथे ते लगेच लक्ष देतात. ऐके वदे दुष्टवाणी म्हणजे ते फक्त ऐकत नाहीत तर स्वतःही तशाच वाईट गोष्टी बोलतात. म्हणजेच निंदा, चुगली, खोटं बोलणं किंवा दुसऱ्याला दुखावणारे शब्द वापरणं ही त्यांची सवय बनते. या ओळीचा खोल अर्थ असा आहे की आपण जे ऐकतो आणि बोलतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. जर आपण सतत वाईट गोष्टी ऐकत राहिलो तर आपलं मनही तसंच नकारात्मक होत जातं आणि जेव्हा आपण तशाच गोष्टी बोलतो तेव्हा त्या नकारात्मकतेचा प्रसार करतो. तुकाराम महाराज आपल्याला इथे सावध करतात की आपल्या कानांवर आणि जिभेवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शब्दांची ताकद खूप मोठी असते. ते एखाद्याचं मन उभारू शकतात किंवा तोडूही शकतात. आजच्या काळात हे अधिक महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर, लोकांच्या गप्पांमध्ये आपण अनेकदा नकारात्मक गोष्टींमध्ये अडकतो. पण आपण काय ऐकतो आणि काय बोलतो याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. याचा एक अंतर्मुख अर्थ असा आहे की आपण स्वतःला विचारावं, आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायला आवडतात का की वाईट? आपण इतरांबद्दल चांगलं बोलतो का की निंदा करतो? म्हणूनच ही ओळ आपल्याला शिकवते की चांगलं ऐका, चांगलं बोला आणि मन शुद्ध ठेवा. कारण जसं आपण ऐकतो आणि बोलतो तसंच आपलं जीवन घडतं. ओळ क्रमांक 4. तुका म्हणे भांडा, धीर नाही ज्याच्या तोंडा. या शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत थेट आणि स्पष्ट शब्दांत अशा माणसाचं खरं स्वरूप सांगतात. तुका म्हणे भांडा. इथे भांडा म्हणजे भांडणारा, वाद घालणारा, सतत कलह निर्माण करणारा माणूस, जो प्रत्येक गोष्टीत वाद शोधतो, छोट्या गोष्टी मोठ्या करतो आणि शांततेऐवजी तणाव वाढवतो, तोच खरा भांडा आहे. धीर नाही ज्याच्या तोंडा म्हणजे ज्याच्या बोलण्यात संयम नाही तो माणूस, जो विचार न करता बोलतो, लगेच प्रतिक्रिया देतो आणि आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा व्यक्तीच्या तोंडातून अनेकदा कठोर, दुखावणारे आणि चुकीचे शब्द बाहेर पडतात. या ओळीचा खोल अर्थ असा आहे की ज्या माणसाकडे धीर, संयम नाही तो स्वतःलाच आणि इतरांनाही त्रास देतो. कारण शब्द एकदा बाहेर पडले की परत घेता येत नाहीत आणि त्या शब्दांमुळे नात्यांमध्ये तडी पडतात. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरा सज्जन माणूस तोच आहे जो बोलण्याआधी विचार करतो, शांत राहतो आणि योग्य वेळीच बोलतो. पण जो सतत भांडण करतो तो स्वतःच्या अज्ञानामुळेच असं वागतो. आजच्या जीवनातही हे खूप लागू होतं. अनेकदा आपण छोट्या गोष्टींवरून चिडतो, वाद घालतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण जर आपण थोडा धीर धरला, शांतपणे विचार केला तर अनेक समस्या टाळता येतात. याचा अंतर्मुख अर्थ असा आहे की आपण स्वतःला विचारावं, आपण संयमाने बोलतो का की लगेच रागात प्रतिक्रिया देतो? कारण आपल्या शब्दांतच आपला स्वभाव दिसतो. म्हणूनच ही ओळ आपल्याला शिकवते की धीर आणि संयम हेच खऱ्या माणसाचं लक्षण आहे आणि जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने शांत आणि सुखी जीवन जगतो. मित्रांनो, या अभंगातून आपल्याला एक खूप मोठा आणि डोळे उघडणारा संदेश मिळतो की माणसाचं खरं रूप त्याच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये दिसतं. दुसऱ्याचं वाईट पाहून आनंद मानणं, निंदा ऐकणं आणि रागाने बोलणं हे सगळं आपल्या मनाला आतून पोखरत जातं आणि अशा मार्गावर चाललो तर बाहेरून सगळं ठीक दिसलं तरी आतून आपण रिकामी होतो. पण जर आपण थोडा थांबलो, स्वतःकडे पाहिलं आणि आपल्या शब्दांवर, विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकलो तर आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. कारण शांत मनातच देव वास करतो आणि जिथे प्रेम, संयम आणि चांगुलपणा आहे तिथेच खरी भक्ती आहे. म्हणून आजपासून एक छोटा प्रयत्न करूया. चांगलं ऐकूया, चांगलं बोलूया आणि दुसऱ्याचं भलं पाहून आनंदी होऊया. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या ज्ञानाचे शिबिर चॅनलला लाईक करा,